नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. ऑफिस सुटल्यानंतर भैरवी काम पूर्ण झाल्याची चौकशी करून मी निघते असं म्हणून जायला लागते. तितक्यात हर्ष तिला आवाज देऊन थांबवते आणि म्हणते, भैरवी, मगाशी सगळ्यांसमोर तू मला इतकं बोलायला नको होतंस. भैरवी, कंपनीमध्ये सिनियर होते मी तुला, आज तू माझी जागा घेतली आणि आज मला सगळ्यांसमोर ऑर्डर सोडतेस तू मला. तेव्हा भैरवी गालातल्या गालात हसू लागते. तेव्हा हर्षा जरा चिडूनच म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेव भैरवी, जर मी ठरवलं ना तर कधीही कोणत्याही क्षणी तुझी जागा घेऊ शकते. काय ना, इक्वल आहोत आपण, क्वालिफिकेशन वाईज, एक्सपिरियन्स वाईज. आता तूच कशी काय इथपर्यंत पोहोचली ते मला माहीत नाही. त्यावर भैरवी म्हणते, मेरिट. मेरिटवर हर्षा. त्यावर हर्षा हसून म्हणते, मेरिट मेरिट माय फूट, इट्स नॉट मेरिट. नेवर, इट्स युअर लक. फक्त नशिबाच्या जोरावर इथपर्यंत पोचलीस तू. त्यावर भैरवी म्हणते, ऑफकोर्स आय एम नॉट डिनाईड, पण कसं आहे ना, नशीब त्यांनाच सपोर्ट करतं ग जे मेहनत करतात. आणि मुद्दामच म्हणते, मला वाईट वाटतंय की तू माझ्या जागेवर नाही आहेस आता, आणि ज्या जागेवर मी आहे ना तिथं माझं बरं चाललंय आणि ही जागा मी तुला नक्कीच नाही घेऊ देणार. आणि म्हणते, मला असं वाटलं होतं आपण चांगल्या मैत्रिणी आहे, आपल्यात जलस वगैरे असं काही नाही आहे, पण मी रॉंग होते. त्यावर हर्षा म्हणते, खरं सांगू भैरवी, जिथे पैसा आणि करिअर असतं ना तिथे मैत्रीला काहीच महत्त्व नसतं. भैरवी म्हणते, खरं सांगू हर्षा, माझ्या बहिणींच्या मुलांची जर जबाबदारी नसती ना माझ्यावर तर मी अशी दिली असती माझी जागा, पण मला ती जबाबदारी पार पाडायची आहे. तेव्हा हर्षा म्हणते, अगं पण तुझ्या घरात 2-2 माणसं कमवतीये. आणि मुद्दामच म्हणते, पण ते एवढे एफिशियंट नाही आहे गं. त्यावर भैरवी रागावून म्हणते, माइंड युअर लँग्वेज हर्षा, तू असं काही बोलू शकत नाही. तेव्हा ती म्हणते, तुझा पगार त्यांच्या दुप्पट असल्याने तुझं कौतुक करतात, बाकी काही नाही. त्यावर भैरवी म्हणते, फॉर्च्युनेटली आमच्या घरात असं काही नाही हर्षा, सगळ्याच गोष्टी पैशाने नाही मोजल्या जात. त्यावर हर्षा हसू लागते आणि म्हणते, भैरवी, किती इनोसंट आहेस ग तू. वेळ आली की सगळ्या गोष्टी पैशानेच मोजल्या जातात. आणि म्हणते, ज्या दिवशी तुझा नवरा तुझ्या पगारावरून इन्सिक्युअर फील करेल ना तेव्हा कळेल तुला, तेव्हा नक्कीच गिल्टी फील करशील तू. असं म्हणून हर्षा तिथून निघून जाते. आता इकडे अशोक मामा ईश्वरच्या घरी आलेले असतात. तेव्हा तो त्यांच्यासाठी सरबत बनवून आणतो आणि ईशानबद्दल चौकशी करतो. तेव्हा अशोक मामा म्हणतात, निशचा दुपारी फोन आला होता, आता बरा आहे तो. त्यावर ईश्वर विचारतो, आणि ते तुझ्या ऑफिसचं काय होतं ते मिटलं का. त्यावर ते सांगू लागतात की ती प्रॉब्लेमसुद्धा मिटली. आमची भैरवी ना खूप हुशार आहे, तिने साहेबांशी बोलून बरोबर सॉल्व करून टाकले सगळे प्रॉब्लेम. त्यावर ईश्वर म्हणतो, चलो इस बात पर सेलिब्रेशन तर होता है. त्यावर ते म्हणतात, सेलिब्रेशन म्हणजे तू दारू ढोसायची आणि मी तुझी बडबड ऐकत बसायची. तितक्यात तुषार येऊन ईश्वरला म्हणू लागतो, बाबा, अहो मी तुम्हाला सांगितलं होतं ना की माझं जेवण गरम करून ठेवा, मला बाहेर जायचं आहे, उशीर होतोय, विसरलात का. तेव्हा ईश्वर म्हणतो, अरे काय झालं, खूप दिवसानंतर अशोक आला ना त्यामुळे आमच्या जरा गप्पा रंगल्या होत्या. त्यावर तुषार म्हणतो, ऐका ना, या गप्पा वगैरे नंतर मारा, आधी माझं जेवण गरम करा. तेव्हा अशोक मामा तुषारला म्हणतात, ए बाळा थांब, मी करतो ना गरम, मला पण येतं करता. त्यावर तो म्हणतो, काका तुम्ही कशाला करता, अहो तुम्ही काय रोज येणार आहे का, पण यांना नको कळायला. आणि तो म्हणतो, आजकाल ना छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा विसरायला लागलेत बाबा, बरं बोलायची सोय नाही, बोललं की म्हणतात मी विसरलो. त्यावर अशोक मामा म्हणतात, अरे त्यांचं वय झालंय, आपणच समजून घ्यायचं. त्यावर तुषार म्हणतो, काका अहो किती दिवस समजून घ्यायचं. त्यावर अशोक मामा म्हणतात, गेली 32 वर्ष समजून घेतलंय त्याने तुला आणि अजूनही घेतोय, हिशोब करायचा असेल तर मलाही येतो हं. त्यावर तुषार म्हणतो, मला तसं नव्हतं म्हणायचं. तेव्हा अशोक मामा म्हणतात, तेच तुला नव्हतं म्हणायचं तरी तू बोलून गेलास ना, याचा अर्थ तुझा तुझ्यावरती ताबा नाहीये, शब्दांनी केलेल्या जखमा कधीही भरून निघत नसतात. तेव्हा ईश्वर म्हणतो, आपण इथंच थांबूया, मी जरा जाऊन जेवण गरम करून येतो. असं म्हणून तो तिथून निघून जातो. तेव्हा तुषारही खाली मान घालून तिथून जातो. आता इकडे संध्याकाळी अनिश त्याच्या ऑफिसचं काम करत असतो. तेव्हा इरा ईशानला शिकवत असते, पण ईशानचं मात्र लक्ष नसतं आणि तो मोबाईल बघत असतो. तेव्हा इरा म्हणते, ईशान मी माझा अभ्यास सोडून तुला शिकवते आणि तू लक्ष पण देत नाही आहेस. त्यावर तो म्हणतो, तू अजिबात नीट शिकवत नाही आहेस, मला काहीही कळत नाही आहे. आणि दोघांमध्ये भांडण सुरू होतं आणि ते एकमेकांच्या मागे धावू लागतात. तितक्यात भैरवी येते.
मी त्यांच्यावर ओरडून म्हणते, इरू, ईशान, अरे काय चाललंय तुमचं? दिवसभर काम करून येतं माणूस, थोडी शांतता तरी ठेवत जा. ऑफिसमध्येही कलकल, इथेही कलकल. आणि ती अनिशला म्हणते, अनिश, दे ना थोडंफार लक्ष त्यांच्याकडे. त्यावर अनिश म्हणतो, दिवसभर मी लक्षच देतोय त्यांच्याकडे, आणि आत्ता मी ऑफिसचं काम करतोय, ते जास्त गरजेचं आहे. एक काम कर ना, उद्या तू सुट्टी घे आणि त्यांच्याकडे लक्ष दे. त्यावर भैरवी म्हणते, ऐक ना, तू सुट्टी घेऊ शकतोस, मी नाही घेऊ शकत. त्यावर अनिश म्हणतो, राईट, मी फडतूस जॉब करतो नाही का. त्यावर ती म्हणते, अरे असं म्हणत होते का मी. त्यावर तो म्हणतो, म्हणायची काय गरज आहे, माहितीच आहे ते, कारण तू तुझ्या ऑफिसची बॉस आहेस. मी काय एक साधा एम्प्लॉई आहे, आलो काय गेलो काय काही कोणाला फरक पडत नाही. त्यावर भैरवी म्हणते, हे बघ अनिश, परत एकदा सांगते, मला असं बोलायचं नव्हतं. हे बघ, हे असंच चालू राहणार आहे. त्यावर तो म्हणतो, म्हणूनच म्हणत होतो बाबांना की जॉब करू नका, हे सगळं असं घडलंच नसतं. त्यावर भैरवी म्हणते, काय झालंय अनिश, आई बरोबरच म्हणत होती, तुझी हल्ली चिडचिड होतीये. त्यावर अनिश म्हणतो, पण यावेळी मी चुकलो नाहीये, डोंट टेक मी फॉर ग्रँटेड, असं म्हणून तो तिथून निघून जातो. आता इकडे तुषार बाहेर गेल्यावर ईश्वर अशोक मामांजवळ येऊन बसतो. तेव्हा ते त्याला विचारतात, काय रे, हा असा बोलतो तुझ्याशी, तुम्हाला कधी सांगितलं नाहीस. त्यावर तो म्हणतो, जाऊ दे रे, आपलेच दात आणि आपलेच ओठ. आणि काय, हा एकटेपणा असतो ना अशोक, फार वाईट असतो, प्रत्येकाला झेपेल असं नाही. वरवर दाखवतोय तो सगळं छान चाललंय, पण एकटेपणाचा त्याला त्रास होतोय. त्यावर अशोक मामा म्हणतात, म्हणून काय तुझ्यावर चिडचिड करायची, हे बरोबर नाही आहे. त्यावर ईश्वर म्हणतो, जाऊ दे ना, रोज मरे त्याला कोण रडे. आता इकडे अनिश रागात बाहेर येऊन बसलेला असतो. तितक्यात अशोक मामा तिथे येतात आणि त्याला विचारू लागतात, काय मग, कसं काय गेला दिवस, मज्जा केली की घोड्यासारखा लोळत पडला होतास दिवसभर. त्यावर अनिश म्हणतो, तुम्हालाही असंच वाटतं ना, एकदा कानफाटा नाव पडलं की पडलंच, असं म्हणून अनिश रागातच तिथून निघून जातो. तेव्हा अशोक मामा स्वतःशीच म्हणतात, याला काय झालं आता चिडायला, जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं, असं म्हणून तेही तिथून जातात. आता इकडे भैरवी महत्त्वाच्या कॉलवर असते. त्यानंतर तिचं अचानक ईशानकडे लक्ष जातं. तेव्हा ती म्हणते, ईशान, अरे ठेवते, काय करतोयस. त्यावर ईशान म्हणतो, आता आजोबाच म्हणाले की आता जेवायची वेळ झाली आहे. तेव्हा भैरवी म्हणते, अरे विसरलेच मी, आणि ती किचनकडे जाऊ लागते. तेव्हा अनिश म्हणतो, कसं लक्षात राहणार आहे, गेली 1.5 तासापासून तू फोनवरच बोलतीयस. तेव्हा भैरवी किचनमध्ये जाऊन अशोक मामांना म्हणते, बाबा द्या इकडे, मी करते. तेव्हा ते तिला विचारतात, तुझं काम झालं आहे का सगळं. त्यावर ती म्हणते, नाही, एक मेल पाठवायचा बाकी राहिला आहे. तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात, तू तुझं काम कर, आणि ते अनिशला आवाज देतात, जरा मला मदत करतोस का. त्यावर अनिश म्हणतो, बाबा मी पण काम करतोय, तिच्या इतकं महत्त्वाचं नसलं तरी हे कामच आहे. तेव्हा अशोक मामा भैरवीला विचारतात, भांडण झालं आहे का. त्यावर ती काहीच बोलत नसते. तेव्हा ते म्हणतात, म्हणजे झालं आहे, बरं जाऊ दे, मुलांसमोर काही बोलत जाऊ नका, जा तू तुझं काम कर. भैरवी तिथून जाते. तेव्हा इरा अशोक मामांना आवाज देऊन म्हणते, आजोबा पापड तळा ना, मला पापड खायची इच्छा आहे. तेव्हा ते ईशानला आवाज देऊन म्हणतात, इकडे ये आणि वरचा पापडचा डबा काढून दे. तेव्हा तो इराला म्हणतो, तुलाच हौस आहे ना पापड खायची, तू जा. त्यावर ती म्हणते, हे बघ, मी तुझ्यासारखा टाईमपास करत नाही आहे, मी अभ्यास करतीये. तेव्हा अशोक मामा त्याला ओरडून म्हणतात, तू लवकर येतोयस का, नाहीतर तुझा तो मोबाईल मी गटारात फेकून देतो. तेव्हा ईशान पटकन उठून त्यांच्याजवळ जाऊन म्हणतो, सांगा आजोबा, काय आहे तुमचा हुकूम. त्यावर ते म्हणतात, जा ती खुर्ची घे आणि वरचा पापडाचा डबा काढून दे. आता ईशान खुर्ची घेऊन येतो आणि त्याच्यावर चढून पापडाचा डबा काढू लागतो. तेव्हा त्याचा अचानक तोल जाऊन तो खाली पडतो. त्याचा आवाज ऐकून सगळेच जण घाबरतात आणि त्याच्याकडे पळत जातात. भैरवी त्याच्या हाताला बाम लावते आणि अनिशला म्हणते, अनिश, याला डॉक्टरकडे न्यायचं का. त्यावर तो म्हणतो, काही गरज नाही आहे त्याची, जास्त काही झालं नाही आहे. तितक्यात संयमी फोनवर बोलत तिथे येते. तेव्हा इरा तिला म्हणते, अगं ताई, इथे बघ, ईशानला किती लागलंय. तेव्हा संयमी तिथे जाऊन विचारते, ईशान, ओ माय गॉड, काय झालंय तुला. तेव्हा भैरवी म्हणते, इथे असतीस तर कळलं असतं ना तुला, कुठे होतीस तू. त्यावर संयमी म्हणते, माऊ, मी फ्रेंडकडे अभ्यासाला गेली होती. त्यावर भैरवी म्हणते, अभ्यासाला, घरी होत नाही का अभ्यास, जा आणि पटकन फ्रेश हो.
तेव्हा संयमी म्हणते, माऊ ओरडू नकोस ना. त्यावर भैरवी म्हणते, ओरडू नको मग काय करू? हे बघ नसते लाड नाही करणारे मी तुझे. तेव्हा इरा म्हणते, माऊ तू सेम मम्मासारखी बोललीस. त्यावर भैरवी म्हणते, हो मग मम्माचे मी तुमची. तेव्हा अनिश म्हणतो, मग आता मम्मा जे सांगते ते सगळ्यांनी ऐकायचं. सॅम जा आवरून घे. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.